So students, in previous lecture we have studied about the what is heredity, and then about the chromosome, structure of the chromosome. So chromosome is made up by DNA molecule. So there is a long straight chromosome, DNAs are present in chromosomes. Then we have studied about the types of chromosomes according to the position of centromere. There are 4 types. What are that? Metacentric, submetacentric, acrocentric and telocentric. So these are the 4 types of chromosomes according to the पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. म्हणजे कुठे आहे सेंट्रोमियर त्या क्रोमोझोमवर, त्याची पोझिशन कुठे आहे त्याच्यानुसार हे आपण टाइप्स बघितले त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये. नाउ टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द डिटेल स्ट्रक्चर ऑफ DNA. व्हॉट इज दॅट? DNA. DNA मीन्स डीऑक्सी ribonucleic acid. So today we are going to study about the deoxyribonucleic acid. So here it is called as a nucleic acid because this is a acid which is present in the nucleus. आणि हे जे DNAs आहेत तर हे टाइप ऑफ काय आहे? ॲसिडच आहेत जे आपल्या सेलमध्ये असणाऱ्या न्यूक्लियसमध्ये काय असतात? प्रेझेंट असतात. कुठे असतात? आता प्रिव्हियसली बघा दीज DNAs पासून, आता मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे DNA जे आहेत तर त्यांच्यापासूनच काय होतात? क्रोमोझोम्स तयार झालेले असतात. हे आता याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पण आपण बघितलं. क्रोमोझोम्स आर मेनली मेड अप ऑफ DNAs. सो दिस इज द ॲसिड विच इज डिस्कवर्ड बाय द स्विस बायोकेमिस्ट. The name is Friedrich Miescher in 1869. सगळ्यात सुरुवातीला या DNAचा शोध कुणी लावला आहे बघा? स्विस जो बायोकेमिस्ट होता त्याचं नाव आहे फ्रेडरिक मिशर. यानं 1869 मध्ये याचा शोध लावला पहिल्यांदा DNAचा. इन द वाय स्टडिंग अबाउट द व्हाईट ब्लड सेल्स. म्हणजे तो व्हाईट ब्लड सेल्स आहेत आपल्या ब्लड सेल्स 3 टाईपच्या आपण बघितल्या त्याच्या पूर्वीच्या स्टँडर्डमध्ये. तर याचा व्हाईट ब्लड सेल्सचा स्टडी करत असताना काय केलं त्यानं? याचा शोध त्यानं लावलेला आहे. इनिशियली म्हणजे सुरुवातीला काय होतं बघा? धिस ॲसिड इज रिपोर्टेड ओनली इन अ न्यूक्लियस ऑफ द सेल. सुरुवातीला फक्त असं कन्सिडर केलं जायचं, मानलं जायचं की हे फक्त कुठे आहे? न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहे असं मानलं जायचं. बट इट इज देअरफॉर दिस इज नेम ॲज अ न्यूक्लिक ॲसिड. म्हणून त्याला नाव काय दिलं? न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक मीन्स न्यूक्लियसमध्ये असणारे ॲसिड्स, म्हणून याला नाव काय दिलं? न्यूक्लिक ॲसिड असं नाव दिलं. बट दॅट आर नॉट ओनली प्रेझेंट इन द न्यूक्लियस. फक्त हे न्यूक्लियसमध्येच प्रेझेंट असतात असं नाही. डिफरंट टाईपचे जे ऑर्गॅनिलीज आहेत त्यांच्यामध्ये पण काय असतात? हे प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया हॅव देअर ओन DNAs. या मायटोकॉन्ड्रियामध्ये पण काय असतात? त्याचे स्वतःचे DNAs हे असतातच. लक्षात आलं? म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला असं मानलं जायचं की हे फक्त कुठे आहे? न्यूक्लियसमध्ये आहेत, म्हणून त्याला नाव काय दिलं आहे? न्यूक्लिक ॲसिड हे नाव दिलेलं आहे. सो हावेवर द लॅटर रिअलाइज्ड दॅट दीज आर प्रेझेंट इन अदर पार्ट्स ऑफ द सेल ऑल्सो. नंतर असं लक्षात आलं की हे फक्त न्यूक्लियसमध्येच नाही आहेत तर ते दुसऱ्या पार्टमध्ये पण, सेलच्या दुसऱ्या पार्टमध्ये पण हे काय आहेत? प्रेझेंट आहेत. हे नंतर लक्षात आलं. So molecule of the DNA that are present in all organisms from viruses, bacteria to human beings. आता हे जे DNAs आहेत हे तुम्ही 6वी 7वीत वगैरे असताना शिकला असाल बघा. इन एव्हरी ऑर्गॅनिझम दीज DNAs आर प्रेझेंट. मग हे ऑर्गॅनिझम कुठले कुठले आहेत? अक्षरशः व्हायरसेस जे इनॅक्टिव्ह असतात आउटर ऑफ दॅट होस्ट त्यांच्यामध्ये पण काय हे DNAs प्रेझेंट आहेत. बॅक्टेरियाजमध्ये आहेत. Every microorganisms have DNA. Also there are other organisms also have these DNAs. म्हणजे इतर सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये पण, फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग्समध्ये पण त्यांना धरून सगळ्यांमध्ये हे काय आहेत? DNAs प्रेझेंट असतात. कुठे असतात हे? कुठे सांगा पोझिशन याची?
inside the nucleus of the cell. So here these molecules, these DNAs are the control the functioning and growth and division, that is the reproduction of the cell, and therefore these are called as a master molecules. हे काय करतात तर ॲक्च्युली जे सेल आहे तर सेललाच आपण काय करतो स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हणतो की नाही आपण. हे आधी ह्याच्या आपण शिकला बघा तुम्ही की सेल म्हणजेच कोण आहे ॲक्च्युली ज्या काही सगळ्या लाईफ प्रोसेस होतात तर त्या सेलमध्ये होतात. डिफरंट फंक्शनिंग आर टेक्स प्लेस इन द सेल. जे स्ट्रक्चर आहे ऑर्गॅनिझमचं ते पण कोणामुळे येतं सेलमुळेच होतं. स्ट्रक्चर पण कोणामुळं सेलमुळेच. तर याला स्ट्रक्चरल फंक्शनल आणि फंडामेंटल युनिट म्हटलं जातं सेलला. आता या सेलच्या सगळ्या ज्या डिफरंट ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावर कंट्रोल कोण करतं हे मॉलिक्युल्स करतात. कोणते DNA मॉलिक्युल्स करत असतात. फक्त कंट्रोलच नव्हे तर सेलची ग्रोथ आणि सेलचं डिव्हिजन म्हणजे सेलचे रिप्रोडक्शन. डिव्हिजन म्हणजे रिप्रोडक्शन कसं म्हणू शकतो सांगा. सेल गेट डिवायडेड म्हणजे एक सेल काय होते दोन वेगळ्या सेलमध्ये डिवाइड झाली तर काय झालं त्याचं रिप्रोडक्शन झालं की नाही. सो रिप्रोडक्शन ऑल दीज प्रोसेसेस आर कंट्रोल्ड बाय दिस DNA. या सगळ्यावर कंट्रोल कोण करतं म्हणजे सेलच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्याच्यावर कंट्रोल करतं हे DNA. देअरफॉर दीज DNAs आर कॉल्ड एज अ मास्टर मॉलिक्युल्स. मास्टर मॉलिक्युल्स असं त्याला म्हटलं जातं. आता नाव वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द स्ट्रक्चर ऑफ DNA. कसं स्ट्रक्चर आहे याचा आपण स्टडी करूया आता. DNA मॉलिक्युल्स आर द सेम इन ऑल ऑर्गॅनिझम्स. याचं ॲक्च्युअल जे स्ट्रक्चर आहे तर त्या सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे व्हायरसेस बॅक्टेरियापासून ते कुठे ह्युमन बिईंगमध्ये सगळ्यांमध्ये याचं स्ट्रक्चर काय असणार आहे सेमच असणार आहे. सो इन 1953 वॅटसन अँड क्रिक दीज आर द नेम्स ऑफ सायंटिस्ट. हे दोन काही आहेत सायंटिस्टचे नेम्स आहेत. दे प्रोड्यूस द मॉडेल ऑफ द DNA मॉलिक्युल्स. त्यांनी सगळ्यात आधी काय केलं एक प्रतिकृती तयार केलेली आहे कोणाची या DNA मॉलिक्युलची. अँड ॲज पर दिस मॉडेल सो द मॉडेल अकॉर्डिंग टू द वॅटसन अँड क्रिक. सो अकॉर्डिंग टू दिस मॉडेल two different parallel threads of nucleotides, so they are coiled around each other. म्हणजे इथं दोन काय आहेत न्यूक्लिओटाइड्स आहेत तर ते काय करतात एकमेकांच्या भोवती अशी गुंडाळलेले असतात. आपल्याला हे मॉडेल आहे किंवा अशी प्रकारची प्रतिकृती जी आहे तर ती वॅटसन आणि क्रिक या दोन सायंटिस्टनी आपल्याला दाखवलेली आहे. सो धिस अरेंजमेंट दिस स्पेशल अरेंजमेंट ऑफ द कॉइल्ड स्ट्रक्चर of two threads of the nucleotides. So this structure is called as a double helix structure. Double means two and helix that is a coiled. Two different threads are coiled arranged in a coiled structure. So that structure is called as a double helix structure. So this is the model of Watson and Crick. Therefore that model is called as the Watson-Crick model of DNA. त्या मॉडेललाच काय म्हटलं जातं वॅटसन क्रिक मॉडेल असं म्हटलं जातं त्या DNAच्या मॉडेलला. तर हे डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे. सो धिस स्ट्रक्चर कॅन बी कम्पेअर्ड विथ द कॉइल्ड अँड फ्लेक्झिबल लॅडर. जसे बघा एक गोलाकार जिना असतो की नाही बघितलं गोलाकार जिना कसा असतो मध्ये सेंटरला काहीतरी एक रॉड असतो आणि त्याच्या भोवती बरोबर काय असते त्याची अरेंजमेंट झालेली असते. याच्यामध्ये दोन काय थ्रेड्स आहेत बघा म्हणजे दोन्ही बाजूला धरण्यासाठी दोन कठडे असणार आहेत की नाही तर तसे ते दोन थ्रेड्स झाले. सो दॅट आर द न्यूक्लिओटाइड्स. ते दोन काय झाले न्यूक्लिओटाइड्स आहेत आणि त्याची अरेंजमेंट कशी असते बघा पूर्ण त्याच्या गोलाकार त्या सेंटरला जो काय ॲक्सिस म्हणूया आपण तो रॉड म्हणूया त्या ॲक्सिसच्या भोवती बरोबर काय असतं ते असं गुंडाळलेलं असतं. म्हणून याला काय म्हटलं तर डबल हेलिक्स कारण दोन काय आहेत थ्रेड्स आहेत आणि ते हेलिकल स्ट्रक्चर आहे. म्हणजे कसलं स्ट्रक्चर आहे कॉइल्ड असं आहे. गोलाकार काय आहे त्या ॲक्सिसच्या भोवती ते गोलाकार गुंडाळलेलं आहे म्हणून त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं डबल हेलिक्स स्ट्रक्चर असं म्हटलेलं आहे. त्याचं आपण कंपॅरिझन कशाशी करू शकतो कॉइल्ड जे काय आहे लॅडर जे आहे म्हणजे शिडी किंवा जिना आपण म्हणू शकतो त्याच्याशी आपण याचं कंपॅरिझन करू शकतो. ठीक आहे. आता बघा प्रत्येक जे DNA आहे इच स्ट्रँड ऑफ DNA मॉलिक्यूल सो दॅट इज मेड अप ऑफ मेनी स्मॉल मॉलिक्युल्स अँड दॅट आर कॉल्ड एज अ न्यूक्लिओटाइड्स.
या प्रत्येक DNA मध्ये काय असतात, स्मॉलर मॉलिक्युल्स आहेत प्रत्येक त्याच्यामध्ये, दॅट आर कॉल्ड ॲज अ न्यूक्लियोटाइड्स. दोन काय असतात, स्ट्रँड्स आहेत, दोन थ्रेड्स आपण म्हणू शकतो. प्रत्येक त्या थ्रेडमध्ये काय आहे, न्यूक्लियोटाइडनी ते थ्रेड्स बनलेले आहेत. म्हणजे स्मॉलर मॉलिक्यूल ऑफ धिस DNA दॅट इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लियोटाइड. कळलं का हे? जो काय स्मॉलर मॉलिक्यूल आहे त्याच्यामधला लहानात लहान मॉलिक्यूल जो आहे त्या प्रत्येक थ्रेडचा किंवा स्ट्रँडचा, तर त्याला काय म्हटलं आहे, न्यूक्लियोटाइड असं म्हटलेलं आहे. देर आर 4 टाइप्स ऑफ नायट्रोजनस बेसिस दॅट आर प्रेझेंट इन दिस न्यूक्लियोटाइड. त्याच्यामध्ये 4 काय आहेत, नायट्रोजनस बेस पण आहेत. या नायट्रोजनस या न्यूक्लियोटाइडमध्ये काय आहे, नायट्रोजनस बेसिस आहे. किती आहेत हे, 4 नायट्रोजनस बेसिस आर प्रेझेंट इन दिस न्यूक्लियोटाइड. आणि हे कुठले कुठले आहेत बघा, ॲडिनाइन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन. असे काय 4 हे नायट्रोजनस बेसिस आहेत. हे 4 नायट्रोजनस बेसिस पुण्यामध्ये आहेत, प्रत्येक न्यूक्लियोटाइड्समध्ये हे काय असतात, 1 by 1. एकाच वेळी 4 नाही आहे. एका न्यूक्लियोटाइडमध्ये काय असणार आहे, एक त्याच्यामध्ये या 4 पैकी एक असणार आहे, नायट्रोजनस बेस प्रेझेंट असणार आहे. काल लक्षात आलं का बघा तुमच्या, एका न्यूक्लियोटाइडमध्ये काय असणार आहे, त्यापैकी 4 पैकी एक असणार आहे, नायट्रोजनस बेस प्रेझेंट असतो. आता याच्यापैकी जे ॲडिनिन आणि ग्वानिन जे आहेत हे 2 कोण आहेत, ॲडिनिन आणि ग्वानिन, आणि त्याच्यानंतर सायटोसिन आणि थायमिन. हे जे ॲडिनिन आणि ग्वानिन हे जे 2 नायट्रोजनस बेस आहेत, सो दॅट आर कॉल्ड ॲज अ प्युरिन्स. या दोघांना काय म्हणायचं, प्युरिन्स असं म्हटलं आहे, प्युरिन्स. and these 2 remaining that are the cytosine and thymine, these are called as pyrimidines. ॲडिनिन आणि ग्वानिनला काय म्हणायचं, प्युरिन्स म्हटलं जातं, आणि सायटोसिन आणि थायमिनला काय म्हणायचं, पिरिमिडिन्स असं म्हटलं जातं. ॲडिनिन आणि ग्वानिन जे आहेत तर ते काय आहेत, प्युरिन्स आहेत, आणि सायटोसिन आणि थायमिन जे आहेत तर ते कोण आहे, पिरिमिडिन्स आहेत. सो इन द स्ट्रक्चर ऑफ द न्यूक्लियोटाइड, अ मॉलिक्यूल ऑफ नायट्रोजनस बेस अँड फॉस्फरिक ॲसिड आर इच जॉईन टू द मॉलिक्यूल ऑफ द शुगर. आता याचं स्ट्रक्चर कसं असतं हे आपण बघूया. ॲक्च्युली जनरल स्ट्रक्चर कसं आहे बघा, याच्यामध्ये एक नायट्रोजनस बेस म्हणजे इथं काय असतं, एक पेंटोज शुगर असतं. हे काय आहे, पेंटोज शुगर मॉलिक्यूल. या शुगर मॉलिक्यूलला काय असतं, एक फॉस्फेट ग्रुप काय असतो, अटॅच असतो, आणि त्याच्यानंतर एक काय आहे इथं नायट्रोजनस बेस प्रेझेंट असतो. या नायट्रोजनस बेसपैकी काय, ह्या 4 पैकी एक नायट्रोजनस बेस इथं प्रेझेंट असतो. हे जे स्ट्रक्चर आहे तर ते कुणाचं आहे, न्यूक्लियोटाइडचं. म्हणजे एक न्यूक्लियोटाइडचा मॉलिक्यूल. असा एक न्यूक्लियोटाइड त्याच्यानंतर अटॅच असणारा दुसरा, त्याच्यानंतर अटॅच असणार आहे तिसरा वगैरे, अशी काय एक लॉंग चेन असते. ही एक काहीतरी थ्रेड झाली. त्याच्यानंतर डबल हेलिकल स्ट्रक्चर म्हटलंय की नाही आपण, त्याचं स्ट्रक्चर कसं म्हटलं आपण, डबल हेलिकल. म्हणजे इथं पुन्हा काय असणार आहे, एक आहे इथं पेंटोज शुगर, आणि याला अटॅच असणारा काय आहे, एक फॉस्फेट ग्रुप काय असणार, इकडं पण असणार आहे असं. पण हे काय आहे, हे एक स्ट्रँड झाला, आणि हा काय झाला, दुसरा स्ट्रँड झाला. म्हणजे एक थ्रेड आपण म्हणू शकतो, ही दुसरी थ्रेड आहे. आणि हे काय असणार आहे, हे कॉइलमध्ये प्रेझेंट असणार आहे. कशामध्ये, DNA मध्ये. DNAची रचना बघा, त्याच्यात हा जो आहे, ॲक्च्युअली हा जो मॉलिक्यूल आहे तर तो स्मॉलेस्ट मॉलिक्यूल ऑफ DNA दॅट इज कॉल्ड ॲज न्यूक्लियोटाइड. त्या न्यूक्लियोटाइडमध्ये कुठल्या आणखीन काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे सगळ्या कंपोनंट्स. 1 फॉस्फेट ग्रुप असतो, देन पेंटोज शुगर आहे. पेंटोज शुगर काय म्हणायचं त्याला, कारण त्याच्यामध्ये 6 कार्बन्स असतात म्हणून ते काय आहे, पेंटोज शुगर म्हटलं जातं त्याला. एक पेंटोज शुगर आणि नायट्रोजनस बेस, याच्यापासून काय झालं, एक न्यूक्लियोटाइड तयार झालेला आहे. असे अनेक थाउजंड्स ऑफ काय असतात न्यूक्लियोटाइड्स, दे आर जॉईन टुगेदर टू फॉर्म DNA चा एक काय झाला स्ट्रँड तयार होतो तिथे.
जसं सेम काय असणार आहे, दुसऱ्या बाजूला पण असणार आहे. म्हणजे इथं काय, हा सेकंड स्ट्रँड झाला, यालाच आपण सेकंड थ्रेड म्हणूया. आणि हे दोन्ही थ्रेड जे आहेत तर ते एका बॉन्डनी काय झालेले असतात, जॉईन झालेले असतात. सो हिअर वन अँड हिअर नेक्स्ट. सो डबल. सो दीज आर द डबल स्ट्रँड्स ऑफ DNA. हे काय झाले, दोन स्ट्रँड झाले. जसे याला पण थाउजंड्स ऑफ परत पुन्हा न्यूक्लियोटाइड जॉईन होणार आहेत. हे अशी काय असतात, दोन स्ट्रँड्स तयार होतील. आता हे स्ट्रेट नाही आहे, हे स्ट्रँड्स दोन्ही काय नाही आहे, स्ट्रेट नाही आहेत, तर ते कसे आहे, कॉइल्ड आहेत. कसे आहेत ते, कॉइल्ड स्ट्रक्चरमध्ये ज्याची अरेंजमेंट झालेली आहे. सो दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ डबल हेलिक्स स्ट्रक्चर. म्हणून त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं, डबल हेलिक्स स्ट्रक्चर असं. आणि हे जे मॉडेल आहे पुढाचं DNAचं, हे कुणी सांगितलंय, वॅटसन आणि क्रिक या सायंटिस्टनी. म्हणून या मॉडेलला काय म्हटलं जातं, वॅटसन अँड क्रिक मॉडेल ऑफ DNA असं याला म्हटलं जातं. ठीक आहे. सो हिअर इन द स्ट्रक्चर ऑफ द न्यूक्लियोटाइड, मॉलिक्यूल ऑफ नायट्रोजनस बेस and phosphoric acid, these are also joined to the molecule of sugar. ओके. तर हे काय कशाचे कंपोनंट आहेत, न्यूक्लियोटाइडचे कंपोनंट. कोण कोण सांगा, शुगर एक मॉलिक्यूल आहे, त्याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिडचा एक ग्रुप आहे आणि नायट्रोजनस बेस असणार आहे. कळालं. सो देर आर 4 डिफरंट टाइप्स ऑफ नायट्रोजनस बेसेस आर प्रेझेंट. होय की नाही, किती आहेत तिथं नायट्रोजनस बेस, 4 टाइप्स आहेत. मग अकॉर्डिंग टू दिस 4 न्यूक्लियोटाइड्स ऑल्सो 4 टाइप्स. म्हणून न्यूक्लियोटाइड्स कसे असणार आहे, 4 टाइपचे असणार आहेत. आता फॉर एक्झाम्पल बघा, इथं नायट्रोजनस बेस जे आहे तर ते काय असेल, ॲडिनिन असेल. तर हा कुठल्या टाईपचा न्यूक्लियोटाइड झाला, ॲडिनोसिन न्यूक्लियोटाइड झाला. कळालं. जर ॲडिनिन असेल तर ॲडिनिन न्यूक्लियोटाइड झाला. ग्वानिन असेल तर ग्वानिन न्यूक्लियोटाइड झाला. त्याच्यानंतर सायटोसिन असेल तर सायटोसिन न्यूक्लियोटाइड झाला. आणि थायमिन असेल तर थायमिन न्यूक्लियोटाइड. सो देअरफॉर न्यूक्लियोटाइड्स आर ऑफ 4 टाइप्स अकॉर्डिंग टू द नायट्रोजनस बेसेस. म्हणजे जेवढे नायट्रोजनस बेस जसे आहेत त्याप्रमाणे आपण काय करू शकतो, न्यूक्लियोटाइडचे 4 टाइप्स आपण सांगू शकतो. अशा प्रकारे ज्या प्रकारचा काय आहे त्याच्यामध्ये नायट्रोजनस बेस आहे त्याप्रमाणे त्याचा टाइप आपल्याला सांगता येईल. सो देअरफॉर देर आर 4 डिफरंट टाइप्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स आर प्रेझेंट. कळलं का हे. पुढे आपण बघूया आता. न्यूक्लियोटाइड्स आर अरेंज्ड लाईक अ चेन इन अ मॉलिक्यूल ऑफ DNA. मी आत्ता सांगितलं बघा तुम्हाला. सो दीज आर अरेंज ॲज अ चेन. कारण हा एकच मॉलिक्यूल इथं प्रेझेंट असतो का DNA मध्ये, थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइड मॉलिक्यूल्स आर प्रेझेंट इन द DNA. देअरफॉर these nucleotides are arranged in a chain manner. चेन म्हणजे काय, चेन कशी असते, एकाला जोडून दुसरा असणार आहे की नाही. तर त्याप्रमाणे काय असतं, एक न्यूक्लियोटाइड दुसऱ्याला जोडला जॉईन झालेला असतो, दुसऱ्या तिसऱ्याला, असं थाउजंड्स ऑफ मॉलिक्युल्स काय असतात एकमेकांना जोडलेले असतात लाईक अ चेन. सो दॅट आर प्रेझेंट इन द DNA. सो द 2 threads of the DNA molecules are comparable to 2 rails of a ladder, and each rail is made up of alternately joined molecule of sugar and phosphoric acid. मी मगाशी आत्ता सांगितलं की नाही, जसं काय बघा, हे एक काय झाला, हा एक थ्रेड झाला, त्याच्यानंतर हा काय झाला, दुसरा थ्रेड झाला. असे दोन्ही थ्रेड जे आहेत तर ते काय असतात एकमेकांना जॉईंट झालेले असतात. तर हे एक न्यूक्लियोटाइड दुसऱ्या न्यूक्लियोटाइडला जॉईन असतो कशा थ्रू, एक फॉस्फरिक ग्रुप आणि दुसरा नायट्रोजन बेस. अशी चेन जी असतात तर ती त्या लॅडरमधले 2 रेल्स आहे असं आपण म्हणूया. म्हणजे 2 जे आपण हे धरतो की धरायचं असतं की असं दोन्ही बाजूला जिन्याला जाताना, त्याप्रमाणे असं आपण याला कन्सिडर करू शकतो, कंपॅरिझन करू शकतो. जे आपण राऊंड जी लॅडर आहे त्यामध्ये. हां, कळालं, लक्षात आलं का. याचे 2 स्टँड म्हणजेच काय आहेत, 2 काय आहेत त्या लॅडरचे रेल्स आहेत असं आपण म्हणू शकतो. सो ईच रेल इज मेड अप ऑफ 1 न्यूक्लियोटाइड, 1 चेन ऑफ द न्यूक्लियोटाइड. आलं का लक्षात हे. सो ईच रंग ऑफ द लॅडर इज द पेअर ऑफ नायट्रोजनस बेस जॉईंड बाय हायड्रोजन बॉन्ड. प्रत्येक त्याच्यामधला एक काय आहे जो नायट्रोजन बेस आहे तर तो दुसऱ्या
थ्रेड मधल्या नायट्रोजन बेसला काय झालेला असतो, जॉईन झालेला असतो विथ द हायड्रोजन बॉन्ड. सो दीज टू डिफरंट थ्रेड्स मधले काय थ्रेड दोन काय नायट्रोजन बेसिस आहेत. हां, तर ते एकमेकांना काय आहेत, जॉईंट आहेत आणि ते कशाने जॉईन झालेले असतात, हायड्रोजन बॉन्डिंग झालेले असतात. म्हणजे हे दोन जे थ्रेड्स आहेत ते सेपरेट आहेत का, नाही, तर ते काय आहेत, एकमेकांना जॉईंट आहेत. कळलं. आणि परत हा एक न्यूक्लियोटाइड आणि याच्यानंतरचा आणखीन एक न्यूक्लियोटाइड हे पण काय आहेत, एकमेकांना जॉईंट असतात. विथ हे एक म्हणजे फॉस्फरिक ग्रुप आहे, तर तो दुसऱ्या न्यूक्लियोटाइड मधले जे पेंटोज शुगर आहे तर त्याला काय असणार आहे, जॉईन असणार आहे. म्हणजे एक दुसऱ्याला दुसऱ्या तिसऱ्याला हे पण जॉईंट आहे आणि एक न्यूक्लियोटाइड एका थ्रेड मधला एक न्यूक्लियोटाइड दुसऱ्या थ्रेड मधल्या दुसऱ्या न्यूक्लियोटाइडशी पण काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग जॉईंट असतो. सो हिअर ॲडेनिन. आता इथं पेरिंग कसं होतं बघा, म्हणजे हे इथं पेरिंग झालं की नाही, इथं पेरिंग झालं, या नायट्रोजन बेसमध्ये काय झालं, इथं पेरिंग झालं. हे पेरिंग पण काय आहे, स्पेसिफिक असतं, विशिष्ट प्रकारचं हे पेरिंग असतं. म्हणजे कसं असतं बघा, ॲडेनिन ऑलवेज पेअर्स विथ द थायमिन. ॲडेनिनचं पेरिंग कशाबरोबर होतं, थायमिन बरोबर होतं. आणि सायटोसिन ऑलवेज पेअर्स विथ ग्वानिन. सायटोसिनचं पेरिंग कुणाबरोबर होतं. आता इथं मी काय केलंय, ॲडेनिन दिलाय, म्हणजे इथं नेक्स्ट मध्ये इथं काय असणार आहे सांगा, थायमिनच असणार आहे नेहमी. कळलं. दुसरा कोणी नसणार नाही, दुसरा इथं सायटोसिन किंवा ग्वानिन असणार नाही. समजा नेक्स्ट जे काय आहे त्याच्यामध्ये समजा काय असेल, इथं नायट्रोजन बेसमध्ये काय आहे, सायटोसिन असेल, तर दुसऱ्या थ्रेड मध्ये याच्यामध्ये का कोण असणार आहे, ग्वानिन असणार आहे. आता इथं मला सांगा, हे काय आहे, ॲडेनिन काय सांगा, प्युरिन आहे. आणि सायटोसिन काय आहे, पिरिमिड आहे. थायमिन काय आहे, पिरिमिडिन आहे. मग आता इथं मला सांगा, इथे ॲडेनिन जे आहे तर ते काय सांगा, प्युरिन आहे आणि त्याचा पेरिंग कुणाबरोबर झालंय, थायमिन. थायमिन बरोबर झाले की नाही, आणि थायमिन काय आहे, पिरिमिडिन आहे. म्हणजे ऑलवेज प्युरिन्स पेअर्ड विथ पिरिमिडिन्स. म्हणजे एक जर प्युरिन असेल तर दुसरा कोण असणार आहे, पिरिमिडिन असणार आहे. होय की नाही, असं असणार आहे, नेहमीच असतं, असं असतं. ठीक आहे. स्पेशली काय असतं, हे पेरिंग असतं. या दोघांमध्ये किंवा या दोघांमध्ये काय होणार नाही, पेरिंग होणार नाही. म्हणजे कुणाकुणामध्ये, ॲडेनिन ग्वानिन मध्ये होणार नाही किंवा सायटोसिन आणि थायमिन मध्ये होणार नाही. सो दे ऑलवेज पेअर्ड इन द प्युरिन अँड पिरिमिडिन मध्ये हे काय होणार आहे, पेरिंग होणार आहे. सो दिस इज द स्पेशल टाइप ऑफ पेअरिंग. सो हिअर सी, ॲडेनिन ऑलवेज पेअर्स विथ थायमिन अँड सायटोसिन ऑलवेज पेअर्स विथ ग्वानिन. ओके, हे लक्षात आलं. हे पेअरिंग कसं होतं लक्षात आलं. सो दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ DNA मॉलिक्यूल. हे डिटेल्ड स्ट्रक्चर आपण बघितलं बघा. थोडं परत एकदा ग्लान्समध्ये बघूया आपण. डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड हे काय, याचा लॉंग फॉर्म आहे. DNAचा काय लॉंग फॉर्म आहे, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. याला न्यूक्लिक ॲसिड का म्हणतात, इनिशियली दे आर असं सपोज केलं जायचं की ते फक्त कुठे सापडतात, न्यूक्लियसमध्ये, म्हणून त्याला न्यूक्लिक ॲसिड हे नाव पडलं. बट लॅटर काय लक्षात आलं की हे फक्त न्यूक्लियसमध्येच नव्हे तर सेलच्या अदर पार्टमध्ये सुद्धा काय होतात, हे जे ॲसिड्स आहेत ते सापडतात. ओके, सो धीस डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड, सो दे आर फॉर्म्ड बाय न्यूक्लियोटाइड्स. त्याच्यामध्ये जे स्मॉलेस्ट मॉलिक्यूल आहे तर तो न्यूक्लियोटाइडनी तयार झालेला असतो. ॲक्च्युली जे स्ट्रक्चर आहे तर ते डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे. डबल हेलिकल म्हणजे डबल काय, स्ट्रँड्स आहेत आणि पॉइंट ऑफ फॉर्ममध्ये काय असणार, हे प्रेझेंट असतात, म्हणून त्याला काय म्हटलं, डबल हेलिकल स्ट्रक्चर म्हणतात. सो दिस न्यूक्लियोटाइड कन्सिस्ट 4 डिफरंट टाइप्स ऑफ nitrogenous bases and these nitrogenous bases are adenine, guanine, cytosine and thymine. So here adenine and guanines are called as purines and cytosine and thymines are called as pyrimidines. So actually in the nucleotide molecule consists of a pentose sugar, phosphoric acid molecule and the one nitrogenous base. So this forms one molecule of nucleotide. So like that, number of nucleotides are joined together, thousands of nucleotides joined together
So that forms one strand. So here another strand is also joined to this nucleotide strand. So this is another strand. So thus there are two strands present in the one DNA molecule that is arranged in a coiled manner. So here pairing in between the nitrogenous base also specific. So always adenine pairs with thymine and cytosine pairs with guanine. Okay. According to the presence of nitrogenous bases, nucleotides also are having 4 types. जर समजा त्या न्यूक्लियोटाइड मध्ये adenine असेल, so that is the adenine nucleotide, guanine nucleotide, cytosine nucleotide or thymine nucleotides. So these are the different types of nucleotides. So this is about the structure of DNA. आता याच्यानंतर आपण बघूया जीन. जीन्स जनुके. जीन्स म्हणजे काय? जनुके आहे. So gene, each chromosome that is made up of a single DNA molecule. एक जे काय क्रोमोझोम आहे तर ते कशाने बनलेलं असतं? त्याच्यामध्ये एकच सिंगल काय DNA आहेत मॉलिक्यूल प्रेझेंट असतो. आता हे जे DNA आहेत so the segment of the DNA molecule that are called as the genes. Genes म्हणजे कोण आहेत? हा सेगमेंट्स आहेत, म्हणजे हे युनिट्स आहेत, म्हणजे थोडासा त्याच्यावरचा पार्ट डीएनएचा. सो दॅट इज अ जीन असं म्हणू शकतो. म्हणजेच तो कोणाचा पार्ट होऊ शकतो? क्रोमोझोमचा पण काय असतो? शॉर्ट युनिट ते होऊ शकतं. कारण क्रोमोझोम्स कशाने बनले आहेत? डीएनएने बनलेले आहेत. आणि डीएनएवरचे सेगमेंट्स म्हणजेच ते कोणावरचे सेगमेंट आहे? क्रोमोझोम्सवरचेच काय ते सेगमेंट आहेत. त्यांना काय म्हटलं जातं? जीन्स असं आपण म्हणू शकतो. सो सेगमेंट्स on the DNA molecules are called as the genes due to the variety in the sequence of the nucleotides. Different kinds of the genes are formed. आता जीन्स जे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला व्हरायटी दिसून येते. आता इथं मगाशी आपण हे जे स्ट्रक्चर काढलं होतं की नाही, कोणतं स्ट्रक्चर काढलं होतं सांगा? इथं एक पेंटोज फॉस्फरिक ऍसिडचा ग्रुप आणि इथं काय केलं होतं? नायट्रोजन बेस. आणि इथं पुन्हा काय आहे? नायट्रोजन बेस आणि परत इथं काय आहे? पेंटोज शुगर. आणि हे काय इथं? हे काय स्ट्रक्चर आहे? एक आहे हा न्यूक्लियोटाइड, दुसरा न्यूक्लियोटाइड आहे. आता हे जे पेरिंग आहे की नाही, इथं ॲडेनिन आणि कोण होतं? थायमिन. तसं बघा इथं आपण कितीतरी व्हरायटीज ऑफ हे सिक्वेन्स तयार करू शकतो की नाही. समजा जर इथं थायमिन असेल तर इथं कोण असेल? ॲडेनिन. इथं सायटोसिन असेल तर इथं ग्वानिन. इथं पुन्हा सायटोसिन असेल तर ग्वानिन. इथं ग्वानिन असेल तर इथं सायटोसिन. असं काय करू शकतो आपण? कितीच व्हरायटीज ऑफ इथं काय करू शकतो? असे सिक्वेन्स तयार करू शकतो की नाही. सो ड्यू टू धिस आता एखादा सेगमेंट आहे त्याच्यामध्ये हा सेगमेंट आहे म्हणजे एवढा पार्ट आहे समजूया आपण, हे युनिट. या पार्टला काय म्हटलंय? जीन म्हटलेलं आहे. आणि हे डीएनएवरच आहे. आणि डीएनए हा काय एकदम लॉंग अशा थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइड्सच्या चेन म्हणून काय होतो? डीएनए तयार होत असतो. त्याचा एवढासा छोटासा पार्ट, त्याच्यामध्ये स्पेशल काय आहे? अरेंजमेंट आहे किंवा हे सिक्वेन्स आहेत. कुणाचे? प्युरिन आणि पेरिमिडिन जे आहेत नायट्रोजनस बेस त्याचे. आता हे स्पेसिफिक याला एक जीन आपण म्हणू शकतो. आणि हा जीन काय करणार आहे? एक स्पेसिफिक कॅरेक्टर कॅरी आउट करणार आहे, ते हेरिडिटी कॅरेक्टर. आता या हा सिक्वेन्स आहे त्याला एक कुठला तरी जीन तो काय करणार आहे? एक कॅरेक्टर कॅरी आउट करणार आहे. हा सिक्वेन्स जो आहे डीएनएचा, हाच काय त्याला नेक्स्ट जनरेशनमध्ये गेला तर काय होणार आहे? ते स्पेशल कॅरेक्टर कुणामध्ये जाणार आहे? नेक्स्ट जनरेशनमध्ये काय होणार आहे? कॅरी आउट होणार आहे अकॉर्डिंग टू द हेरिडिटी. अनुवंशिकतेनुसार हे होणार आहे. म्हणजेच जेव्हा ते आईकडून आलं असेल स्पेशल कॅरेक्टर ते, तर त्या टाईपचं ते स्पेशल कॅरेक्टर तुमच्यामध्ये पण ते येईल का? कारण हा जो सिक्वेन्स आहे म्हणजेच कोण आहे? हा जीन आता कुठून आला? तो तुमच्या आईकडून काय झाला आहे? तुमच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे ते स्पेशल कॅरेक्टर काय आहे? तुमच्यामध्ये आहे. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण इथं. असं आपण म्हणू शकतो बघा, हा जो सिक्वेन्स आहे स्पेशल सिक्वेन्स म्हणजे कुठला? ॲडेनिन आहे, मग थायमिन आहे, मग कोण आहे? सायटोसिन आणि परत सायटोसिन आणि परत ग्वानिन. हा काय सिक्वेन्स आहे. आणि हा सिक्वेन्स एका स्पेशल जीनसाठी आहे. हा स्पेशल जीन काय करणार आहे? स्किन कलर सांगणार आहे. समजा काय करणार आहे? तो स्किन कलर सांगणार आहे. आणि
हा सिक्वेन्स जो आहे तर तो तुमच्या आईच्या DNA मध्ये हा सिक्वेन्स आहे आणि समजा तुमच्या आई काय आहे फेअर आहे. आता हा सिक्वेन्स असणारा जीन अकॉर्डिंग टू द हेरिडिटी अनुवंशिकतेनुसार हा तुमच्यामध्ये आला तर तुमचा स्किन कलर कसा होणार आहे फेअर होणार आहे. कळलं? म्हणजे समजा असे स्पेशल सिक्वेन्स असणारे काय असणार आहेत अरेंजमेंट असते जीन्सवर DNA वर त्याला आपण काय म्हणू शकतो जीन्स असं त्याला म्हणू शकतो. सो द व्हरायटी इन द सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड देर आर डिफरंट काइंड्स ऑफ जीन्स आर फॉर्म्ड. याच्यानुसार म्हणजे कशी स्पेशल अरेंजमेंट आहे त्याच्यानुसार काय केलं तर असे डिफरंट काइंड्स ऑफ जीन्स आपण सांगू शकतो. सो दी जीन्स आर अरेंज्ड इन लाईन. हे जीन्स पण कसे झालेले असतात लाईनमध्ये अरेंजड असतात. म्हणजे याच्यानंतर आम्ही काय असणार आहे असं गॅप वगैरे नाही आहे त्याच्यानंतर दुसरा जीन असणार आहे म्हणजे दुसरा काय असणार आहे एक स्पेशल अरेंजमेंट असणार आहे. तो हा एक सेगमेंट झाला त्याच्यानंतर दुसरा सेगमेंट म्हणजे दुसरा जीन असणार आहे त्याच्यानंतर तिसरा सेगमेंट म्हणजे तिसरा कुठला तरी जीन असणार आहे असं. सो जीन्स कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द सेल्स अँड ऑफ द बॉडी. मग हे काय करतं अशी स्पेशल अरेंजमेंट आहे हेच काय करत असतं ठरवत असतं की कुठल्या टाईपचं फंक्शन त्या सेलमध्ये व्हावं किंवा ॲक्च्युअल बॉडीमध्ये कुठल्या प्रकारचे फंक्शन्स होतात हे सगळं कोण ठरवतं हे जीन्स. म्हणजेच कोण ठरवतं स्पेशल टाईपची जी अरेंजमेंट झाली असते कुणामध्ये नायट्रोजनस बेसिसमध्ये. सो ऑल्सो दे ट्रान्समिट द हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग. जीन्स काय काय करतात बघा जीन्सच असे असतात जे ॲक्च्युअल सेलचं काय करत असतात फंक्शनिंग ठरवत असतात म्हणजेच अकॉर्डिंग टू द बॉडीचं पण काय करतात ते फंक्शनिंग ठरवत असतात. शिवाय ते काय करतात बघा दे ट्रान्समिट द हेरिडिटी कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. ते काय करतात आणखीन जे हेरिडिटी अनुवंशिक जे काय गुणधर्म आहेत वैशिष्ट्य आहेत तर ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पण संक्रमित ट्रान्समिट करत असतात जीन्सच. हेन्स दे आर सेड टू द फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. म्हणून यांना काय म्हटलं बघा फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी म्हणजे ॲक्च्युअल जे काय हेरिडिटी अनुवंशिकता असते तर ते कोण कॅरी आउट करतं जीन्स करत असतात म्हणून याला फंक्शनल युनिट म्हटलेलं आहे. सो दॅट इज वाय दे द मेनी सिमिलॅरिटीज आर सीन इन द पॅरेंट्स अँड दॅर ऑफस्प्रिंग्स. कारण हे जीन्सच असे असतात जे ॲक्च्युअल तसेच्या तसे का होतात काही वेळेस किंवा काही वेळेस काही डिफरंट होऊन का होतात हे जीन्स पॅरेंट्सकडून कुणामध्ये आलेले असतात ऑफस्प्रिंगमध्ये आलेले असतात. आणि म्हणून आपल्यामध्ये जे काही कॅरेक्टर्स जे गुणधर्म आहेत किंवा जे आपण काहीतरी दाखवतो त्याच्यामध्ये काही आपण आईसारखे आपल्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आलेले असतात काही वडिलांसारखे. म्हणजे समजा जर आईचा कलर आला असेल फॉर एक्झाम्पल आईचा कलर आला असेल तर वडिलांची उंची येईल किंवा तुमच्या नाकाची डोळ्यांची ओठांची ठेवण उंची बोटांची ठेवण कानाची आपण परवा पण माहिती की नाही लोब्स वगैरे असतात टंग आहे काय लिप्स आहे तुमच्या अरेंजमेंट किंवा लेग्स किंवा हेअर्स आहेत हेअरचा कलर आहे हेअरचे ॲक्च्युअल कर्ली असतील की स्ट्रेट आहेत वगैरे. त्याच्यानंतर अरेंजमेंट काहीमध्ये पीक असतं बघा असं टोकदार असतात असे वगैरे पूर्ण सगळी जे आयब्रोज आहेत त्याची ठेवण आईज आहेत ते ॲक्च्युली प्युपिल्सचा कलर कोणता आहे ते पण असे काय थाउजंड्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स आपण सांगू शकतो. म्हणजे असे जीन्स आहेत तर ते काही आईमधून काही वडिलांमधून म्हणजे पॅरेंट्समधून आले असतात म्हणून बरेचसे सिमिलॅरिटीज पॅरेंट्सचे आपल्यामध्ये असतात. सो इन्फॉर्मेशन आणखीन जीनचं फंक्शन काय बघा हे सगळे जीन्सचे फंक्शन्स आपण सांगतोय. इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन सिंथेसिस ऑल्सो स्टोर्ड इन जीन्स. जीन्सवरच काय होतं प्रोटीन सिंथेसिस जे आहे ते कोणत्या टाईपचं प्रोटीन सिंथेसिस करायचं हे पण कोण ठरवतं जीन्सच ठरवत असतात. हे कोण अरेंजमेंट ही जी असते नायट्रोजन स्पेसची याच्यानुसार हे ठरत असतं. सो दिस इज अबाउट द जीन्स. आता हे जे ॲक्च्युअल DNA असतात आपल्या बॉडीमध्ये हे प्रत्येकामध्ये स्ट्रक्चर जरी सेम असलं DNAचं पण अरेंजमेंट जी ॲक्च्युली तर ती सगळ्यामध्ये काय असते ही डिफरंट असते वेगळी असते.